माहूरगडावर भाविकांची मांदियाळी, लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तप्रभूंचे दर्शन। वार गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी पौर्णिमा असल्यामुळे माहूरगडावरील श्री दत्तात्रय संस्थान येथे दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। हातात निशाण, मुखी दत्त दिगंबरा, देवा दत्ता दत्ताचा जयघोष या गजरात संपूर्ण माहूरगड दुमदुमून गेला। सभोवतालच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून भाविकांनी 2 डिसेंबर पासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्त जन्मोत्सव भक्तिरसात साजरा केला। काल दिनांक 3 रोजी दत्त जयंतीनिमित्त गडावरील दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्म सोहळा भक्तिभावात संपन्न झाला। गडाचे महंत परमपूज्य श्री श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते दुपारी 2 वाजता अभिषेक, समाधी पूजन व जन्म सोहळा विधिवत पार पडला। हजारो दत्तभक्तांनी या पावन सोहळ्यास उपस्थिती लावली। अभिषेकानंतर सभा मंडपात दत्त सोहळा झाला। पोथी वाचनानंतर जन्म सोहळा व दत्त जन्म अध्याय वाचन ऋषिकेश जोशी यांनी केले। मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांच्यासह चिरंजीव भारती, हरिहर भारती, सुजान भारती, नितेश भारती, माधवगिरी, विलासराव जोशी, रवींद्र जोशी, विकास जोशी तसेच साधू संत व उत्सव मंडळी उत्साहात सहभागी झाले होते। आज गुरुवारी श्री दत्त जयंतीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने मोफत महाप्रसादाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले। स्वामी समर्थ अन्नछत्र येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। माहूरच्या साईनाथ महाराज मठ येथील श्री आनंद दत्तधाम आश्रमात यंदाही पुरणपोळी व आमरस प्रसादाची परंपरा कायम ठेवत भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।